नमस्कार, रामकृष्ण हरी. मी मेधज बागचौरे. मेधज एज्युकेर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे. तर जावाचा कोर्स आपण चालू केलेला आहे आणि जावाच्या कोर्समध्ये जेव्हीएम आर्किटेक्चर हा इंटरव्ह्यू रूमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक आपण बघतो आहोत. या टॉपिकचा आजचा हा चौथा भाग आहे. या टॉपिकमध्ये आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये क्लास लोडर सबसिस्टीम ही महत्त्वपूर्ण संकल्पना आपण बघितली. क्लास कशा प्रकारे लोड होतो ते आपण बघितलं. त्यानंतर आता आपल्याला पुढचा अत्यंत महत्त्वाचा यामधला पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे व्हेरियस मेमरी एरियाज इन द जेव्हीएम आर्किटेक्चर. मग जेव्हा क्लास लोड होत असतो तेव्हा क्लास लोड होत असताना क्लासमध्ये ज्या काही गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत, म्हणजे आपण व्हेरिएबल्स तयार केलेले आहेत, आपण काही मेथड्स तयार केलेले आहेत, आपण काही लोकल व्हेरिएबल्स तयार केलेले आहेत, आपण काही ऑब्जेक्ट त्यामध्ये तयार केलेले आहेत. ते ऑब्जेक्ट जर स्टोअर करायचे असेल तर कुठेतरी आपल्याला ते स्टोअर करावे लागतील आणि यासाठीच जेव्हीएम मध्ये काही मेमरी एरियाज त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी दिलेले आहेत. म्हणजे त्या मेमरी एरियाज मध्ये काय होणार आहे, तो काही डेटा आहे क्लास लोडिंगच्या दरम्यान, जो काही डेटा आपण लिहिलेला आहे, आपण काही व्हेरिएबल्स तयार केलेले आहे, ऑब्जेक्ट तयार केलेले आहे, तो सर्व डेटा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक मेमरी एरियानुसार त्यामध्ये स्टोअर होणार आहे. प्रत्येक मेमरी एरियाचा काहीतरी पर्पज आहे. एकूण 5 मेमरी एरियाज आपल्याला जेव्हीएम मध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो मेमरी एरिया आहे तो आहे मेथड एरिया. पहिला मेमरी एरिया आहे तो आहे मेथड एरिया. Whole loading and running a Java program, JVM required memory to store several things like byte code, objects, variables. म्हणजे जेव्हा जावाचा प्रोग्राम लोड होतो किंवा रन होतो तेव्हा जेव्हीएमला त्या दरम्यान बाईट कोड, ऑब्जेक्ट आणि व्हेरिएबल स्टोअर करण्यासाठी काय लागते, मेमरी लागते. मग ती मेमरी जेव्हीएमने काय केलेली आहे, 5 कॅटेगरीज मध्ये ऑर्गनाइज केलेली आहे. त्यातली पहिली मेमरी आहे किंवा पहिला मेमरी एरिया आहे मेथड एरिया. दुसरा मेमरी एरिया आहे हिप एरिया किंवा हिप मेमरी एरिया असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. तिसरा मेमरी एरिया आहे जावा स्टॅक्स एरिया. चौथा मेमरी एरिया आहे पीसी रजिस्टर एरिया आणि पाचवा मेमरी एरिया आहे नेटिव्ह मेथड स्टॅक्स एरिया. आता या प्रत्येक मेमरी एरियाचा वेगवेगळा यूज आहे, म्हणजे प्रत्येकाचा काहीतरी युनिक पर्पज आहे, यूज आहे, तो आपण बघूया. प्रथमतः स्टार्ट करूया मेथड एरिया पासून. मेथड एरिया विल बी क्रिएटेड ऍट द टाइम ऑफ जेव्हीएम स्टार्टअप. म्हणजे जेव्हीएम जेव्हा सुरू होतो, जेव्हा आपण क्लास लिहिल्याच्या नंतर जावासी कमांड टाकतो तेव्हा क्लास काय होतो, कंपाईल होतो. आणि जेव्हा जावा नावाची कमांड आपण टाकतो आणि त्याच्या पुढे आपला जो मेन क्लास आहे त्याचं नाव आपण लिहितो, ते केल्याच्या नंतर काय पिक्चर मध्ये येतो, आपला जेव्हीएम पिक्चर मध्ये येतो. आणि मग जेव्हीएम जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा काय होतं, जेव्हीएम साठी एक मेथड एरिया त्या ठिकाणी तयार होतो. इट विल बी शेअर्ड बाय ऑल द थ्रेड्स. म्हणजे जेवढे काही थ्रेड्स असणार आहे आपल्या प्रोग्राम मध्ये, T1 असेल, सपोज T1 असेल, T2 असेल, या सगळ्यांच्यासाठी काय असतो, एकच त्या ठिकाणी एकच मेमरी एरिया त्या ठिकाणी असतो. इट इज अ ग्लोबल मेमरी. म्हणजे सर्व काही थ्रेड्स आहे, T1 असेल, T2 असेल, T3 असेल, या सर्वांच्या T4 असेल आणि डॉट 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 Tn असेल, या सर्वांच्यासाठी काय असेल, एकच मेमरी एरिया, एकच मेथड एरिया त्या ठिकाणी असेल. ग्लोबल मेमरी एरिया आहे. धिस मेमरी एरिया नीड नॉट टू बी कंटिन्युअस. म्हणजे हा मेमरी एरिया काय असतो, कंटिन्युअस नसतो. मेथड एरिया शोज रनटाइम कॉन्स्टंट पूल. मेथड एरियामध्ये काय असतं, रनटाइम कॉन्स्टंट पूल देखील त्या ठिकाणी असतो. रनटाइम कॉन्स्टंट पूल व आपली सेपरेट एक व्हिडिओ आपण तयार करणार आहोत, त्यामध्ये ही संकल्पना आपण बघणार आहोत. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, फक्त मेथड एरियाज शोज रनटाइम कॉन्स्टंट पूल. टोटल क्लास लेवल बायनरी इंफॉर्मेशन इंक्लुडिंग स्टॅटिक व्हेरिएबल स्टोर्ड इन मेथड एरिया. आता आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं बायनरी इन्फॉर्मेशन कोणती असते, क्लास लेवल बायनरी इन्फॉर्मेशन कोणती असते, आपण ते त्या ठिकाणी बघितलं. त्यामध्ये क्लासचा फुल्ली क्वालिफाईड पाथ असतो, त्यानंतर त्यामध्ये कोणते व्हेरिएबल स्टोअर झाले, कोणते ऑब्जेक्ट त्या ठिकाणी तयार केले गेले, हा सगळा क्लास लेवल बायनरी इन्फॉर्मेशन जी आहे ती बायनरी इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे कोणते व्हेरिएबल, एखाद्या व्हेरिएबलच्या आधी आपण जेव्हा स्टॅटिक कीवर्ड वापरतो, हे आपल्याला अगदी डिटेल मध्ये बघायचं आहे, पण मी तुम्हाला या ठिकाणी एक ओव्हरव्ह्यू फक्त या ठिकाणी देतोय. स्टॅटिक, सपोज इंट टाइपचं मी व्हेरिएबल तयार केलं, इंट एक्स इज इक्वल टू 10 असं काहीतरी मी व्हेरिएबल तयार केलं. तर जेव्हा मी स्टॅटिक कीवर्ड त्या ठिकाणी वापरतो
तेव्हा ते व्हेरिएबल कुठं स्टोअर होतं, आपल्या मेथड एरियामध्ये स्टोअर होत असतं. तर असा काय हा मेथड एरियाचा पर्पज असणार आहे, यूज असणार आहे. पुढचा जो मेमरी एरिया आहे तो आहे हिप एरिया. आता हिप एरिया कशासाठी यूज होतो? प्रोग्रामर पॉइंट ऑफ व्ह्यू हिप एरिया इज कन्सिडर ॲज इम्पॉर्टंट मेमरी एरिया. म्हणजे जर प्रोग्रामरच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हिप एरिया हा अतिशय महत्वपूर्ण एरिया प्रोग्रामरच्या दृष्टीने आहे. त्यामुळे बघा, मी जे काय सांगतोय ते लक्षपूर्वक तुम्ही ऐका. हिप एरिया विल बी क्रिएटेड ॲट द टाइम ऑफ जेव्हीएम स्टार्टअप. जसं की मगाशी मी सांगितलं मेथड एरिया जेव्हीएम स्टार्टअपच्या वेळेस क्रिएट होतो, तसा हिप एरिया सुद्धा जेव्हीएम जेव्हा स्टार्ट होतं, जेव्हा आपण जावा नावाची कमांड टाकतो तेव्हा जेव्हीएम स्टार्ट होतं आणि त्यासाठी हिप एरिया एक तयार होतो. हिप एरिया कॅन बी ऍक्सेस बाय ऑल थ्रेड्स. जसं की मेथड एरिया हा सुद्धा काय होता, ग्लोबल एरिया होता, तसा हा आपला जो हिप एरिया आहे हा देखील काय आहे, ग्लोबल एरिया आहे. म्हणजे T1 मल्टीथ्रेडिंग मध्ये आपल्याला बघायचंय हे थ्रेड कशा प्रकारे, थ्रेड म्हणजे काय, काय काम करतात ते, हे सगळं आपल्याला बघायचंय. हिप एरिया कॅन बी ऍक्सेस बाय ऑल थ्रेड्स. म्हणजे जेवढे काही थ्रेड्स आपण तयार करणार आहोत तेवढ्या सगळ्या थ्रेडसाठी ते थ्रेड हा हिप एरिया ऍक्सेस करू शकतात. एन नंबर ऑफ थ्रेड्स, जेवढे थ्रेड्स आपण तयार करतोय तेवढे सगळे थ्रेड्स काय करू शकता, हा हिप एरिया काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. हिप एरिया नीड नॉट टू बी कंटिन्युअस. हिप एरिया काय असतो, कंटिन्युअस नसतो किंवा असू बी शकतो. आता कंटिन्युअस म्हणजे काय, तर सपोज एका लोकेशनचा मेमरी ऍड्रेस आहे 1000, तर दुसरं जे ऑब्जेक्ट आहे ते कंटिन्युअसली 1004 असं असेल असं नाही, ते 2004 किंवा तिसरं ऑब्जेक्ट जे आहे, ऑब्जेक्ट डेटा आहे किंवा एखादा इन्स्टन्स व्हेरिएबल आहे ते 3110 अशा लोकेशनला सुद्धा असू शकतं. त्यामुळे ते काय कंटिन्युअस नसू शकतं. कंटिन्युअस म्हणजे काय, पहिलं जर 1000 ला असेल तर दुसरं 2000 लाच असलं पाहिजे, तिसरं 3000 लाच असलं पाहिजे, याला काय म्हणतो आपण, कंटिन्युअस म्हणतो. पण असा काही इरेग्युलर पॅटर्न जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नॉट कंटिन्युअस. मग हिप एरिया काय, हा कंटिन्युअस नाही. ऑल ऑब्जेक्ट अँड करस्पॉन्डिंग इन्स्टन्स व्हेरिएबल्स विल बी स्टोर्ड इन द हिप एरिया. आता हे अतिशय महत्वाचं सेंटेन्स आहे बरं का, यासाठी मी ते बोल्डमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. जे काही ऑब्जेक्ट आपण तयार करणार आहोत किंवा जे इन्स्टन्स व्हेरिएबल आपण तयार करणार आहोत ते सगळे कुठं स्टोअर होतात, हिप एरियावर स्टोअर होतात. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे कोणते व्हेरिएबल, ज्या व्हेरिएबलच्या आधी आपण स्टॅटिक नावाचा कीवर्ड वापरत नाही ते व्हेरिएबल, आणि जे मेथडच्या बाहेर असतात, म्हणजे क्लासच्या आतमध्ये आणि मेथडच्या बाहेर असतात, त्यांना काय बोलतो आपण, इन्स्टन्स व्हेरिएबल असं बोलतो. मग ते इन्स्टन्स व्हेरिएबल कुठे स्टोअर होतात, आपल्या हिप एरियावर स्टोअर होत असतात. एव्हरी अरे इन जावा इज अन ऑब्जेक्ट. अरे म्हणजे काय, कलेक्शन ऑफ होमोजेनस डेटा, त्याला काय बोलतो आपण, ॲरे बोलतो. म्हणजे एखादा आपल्याला मल्टिपल इंटिजर व्हेरिएबल्स किंवा मल्टिपल इंटिजरचा डेटा आपल्याला स्टोअर करायचा असेल तर आपण कशासाठी, कोणती संकल्पना यूज करतो, त्या ठिकाणी ॲरे यूज करतो. आपल्याला डिटेलमध्ये ॲरे चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर ॲरे काय आहे, हा जावामध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे तो ऑब्जेक्ट असल्यामुळे कुठं स्टोअर होतो, तो सुद्धा हिप एरियावर आपल्या स्टोअर होत असतो. तर अशा प्रकारे हा हिप एरिया असतो. हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. इंटरव्ह्यू रूमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका, नोट्स काढा. हा जो डेटा या ठिकाणी मी लिहिलेला आहे, हा डेटा तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. रेफरन्स बुक मधून ह्या सगळ्या नोट्स काढलेल्या आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि तुमच्या मनाच्या नोट्स देखील तुम्ही बनवून घ्या. पुढचा मेमरी एरिया असणार आहे स्टॅक एरिया. तर स्टॅक एरियाचा काय यूज आहे तो आपण बघूया. फॉर एव्हरी थ्रेड द जेव्हीएम क्रिएट सेपरेट रन टाइम स्टॅक. आता आपण बघितलं की जेव्हीएम जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा ग्लोबली एक मेथड एरिया आणि एक हिप एरिया तयार होतो, परंतु स्टॅक एरियाचं तसं नसतं. प्रत्येक थ्रेडसाठी वेगवेगळा रन टाइम स्टॅक त्या ठिकाणी रन टाइमला तयार होत असतो. हे बघा, T1 थ्रेड सपोज कॉल झाला तर T1 थ्रेडसाठी काय होणार, हा सेपरेट रन टाइम स्टॅक तयार होणार. T2 थ्रेडसाठी सेपरेट रन टाइम स्टॅक तयार होणार आणि डॅश 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 TN थ्रेडसाठी देखील सेपरेट रन टाइम स्टॅक त्या ठिकाणी तयार होणार. जेवढे थ्रेड्स तेवढे स्टॅक तयार होणार. द रनटाइम स्टॅक इज क्रिएटेड ऑटोमॅटिकली ॲट द टाइम ऑफ थ्रेड क्रिएशन. जेव्हा थ्रेड तयार होतो तेव्हा स्टॅक ऑटोमॅटिकली, तो थ्रेड तयार झाल्याच्या नंतर त्या थ्रेडसाठी एक सेपरेट स्टॅक त्या ठिकाणी तयार होत असतो. ऑल मेथड कॉल्स अलॉंग विथ देअर लोकल व्हेरिएबल्स अँड इंटरमिजिएट रिझल्ट आर स्टोर्ड इन दिस स्टॅक. मग स्टॅक मध्ये काय स्टोअर होतं, मेथड कॉल म्हणजे एखादी मेथड आपण लिहिलेली आहे, सपोज void
सपोज एखादी वाईड डेमो मेथड मी एखादी तयार करतो, वाईड डेमो नावाची मेथड एखादी मी लिहिलेली आहे. तर हा जो मेथड कॉल आहे, त्या मेथड कॉलसाठी काय तयार होईल, एक सेपरेट स्टॅक तयार होईल आणि मग त्यामध्ये मी काही जे व्हेरिएबल्स तयार करेल, सपोज एखादं इंट एक्स नावाचं व्हेरिएबल मी तयार केलं, इंट एक्स इज इक्वल टू 10, तर हे व्हेरिएबल देखील कुठे स्टोअर होईल, त्या डेमो मेथडसाठी एक थ्रेड तयार होईल. कन्सिडर करूया की T1 थ्रेड त्यासाठी तयार झालाय. मग हे एक्स नावाचं व्हेरिएबल या ठिकाणी स्टोअर होईल. एक्स इज इक्वल टू 10. ह्या स्टॅक फ्रेम मध्ये ते काय होईल, ते व्हेरिएबल त्या ठिकाणी स्टोअर होईल. For each method call, a separate entry is added to the stack. This entry is called as stack frame or activation record. प्रत्येक मेथड कॉल साठी काय होतं, एक सेपरेट रन टाइम स्टॅक त्या ठिकाणी तयार होतो, सेपरेट एंट्री त्या ठिकाणी दिलेली जाते. त्याला काय बोलतो आपण, याला काय बोलतो आपण, स्टॅक फ्रेम बोलतो. काय बोलतो, स्टॅक फ्रेम. याला काय बोलतो, स्टॅक फ्रेम बोलतो. Once a method call is completed, the corresponding stack frame is removed from the stack. मग सपोज ही मेथड माझी कंप्लीट झाली, म्हणजे इथपर्यंत हा प्रोग्रामचं एक्झिक्युशन आलं आणि ही मेथड माझी कंप्लीट झाली, तर माझ्या जी काय स्टॅक फ्रेम होती मेथडची, ती काय केली जाते, ती मेथड कंप्लीट झाल्याच्या नंतर काय केली जाते, डिस्ट्रॉय केली जाते. काय केली जाते, डिस्ट्रॉय केली जाते. After completing all the method call and just before the thread terminate, runtime stack is destroyed by the JVM. म्हणजे जेव्हा सगळे मेथड कॉल्स कंप्लीट होता आणि थ्रेड कंप्लीट होता, तेव्हा थ्रेड टर्मिनेट व्हायच्या एक क्षण अगोदर रनटाइम स्टॅक जो आहे तो काय करतो, JVM डिस्ट्रॉय करत असतो. म्हणजे जो काय रनटाइम स्टॅक आहे, हा सगळा स्टॅक काय करतो, JVM डिस्ट्रॉय करून टाकत असतो. The data stored in the stack is accessible only to the corresponding thread and is not shared with the other threads. म्हणजे या थ्रेड मध्ये जो काही डेटा आहे, जसं की या ठिकाणी x इज इक्वल टू 10 मी बोललो, x इज इक्वल टू 10, हा जो काही डेटा लोकल व्हेरिएबल जे आहे ते ह्या थ्रेड मध्ये स्टोअर आहे, ह्या रनटाइम स्टॅक मध्ये स्टोअर आहे. मग हा स्टॅक कोणासाठी आहे, T2 या थ्रेड साठी आहे. परंतु जर T1 या थ्रेडनी हा डेटा जर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला, तर त्याला तो ऍक्सेस करता येत नाही, तो ऍक्सेस करू शकत नाही. थ्रेडसेप हा डेटा असतो. आता ही सगळी संकल्पना आपल्याला मल्टी थ्रेडिंग नावाच्या चॅप्टर मध्ये बघायची बरं का, तर आपण त्या ठिकाणी हे अगदी इन डिटेल मध्ये बघणार आहोत. पुढचा मेमरी एरिया आहे आपला, कोणता एरिया आहे, पीसी रजिस्टर एरिया आहे. फॉर एव्हरी थ्रेड अ सेपरेट पीसी रजिस्टर विल बी क्रिएटेड ॲट द टाइम ऑफ थ्रेड क्रिएशन. जसं की स्टॅक एरिया हा प्रत्येक थ्रेडसाठी एक सेपरेट स्टॅक एरिया तयार होत होता, तसा पीसी रजिस्टर देखील प्रत्येक थ्रेडसाठी सेपरेटली तयार होत असतो. जेव्हा थ्रेड तयार होतो तेव्हाच त्याच्यासाठी एक पीसी रजिस्टर एरिया तयार होत असतो. पीसी रजिस्टर कंटेन्स द ऍड्रेस ऑफ करंट एक्झिक्युटिंग इन्स्ट्रक्शन्स. आपण बघितलं डॉट क्लास फाईल मध्ये काय असतात, इन्स्ट्रक्शन्स असतात. त्या कोणत्या फॉर्म मध्ये असतात, बायनरी फॉर्म मध्ये असतात. मग पीसी रजिस्टर मध्ये काय तयार होत असतं, काय स्टोअर होत असतं, तर त्या करंट एक्झिक्युटिंग इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस स्टोअर होत असतो. म्हणजे करंटली जी इन्स्ट्रक्शन प्रोग्राम एक्झिक्युशनच्या दरम्यान एक्झिक्यूट होत आहे, तिचा ऍड्रेस कुठं स्टोअर होतो, पीसी रजिस्टर एरियामध्ये स्टोअर होतो. पीसी म्हणजे काय, प्रोग्राम काउंटर. लक्षात ठेवा, पीसीचा लॉंग फॉर्म इंटरव्ह्यू रूम मध्ये विचारलं जाऊ शकतं. Once instruction execution completes, automatically PC register will be incremented to hold address of next instruction. मग एकदा की ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट व्हायचं कंप्लीट झालं, म्हणजे एखादी इन्स्ट्रक्शन, सपोज 1 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते आणि ती एक्झिक्युशन तिचं कंप्लीट झालं, तर काय होतं, पीसी रजिस्टर काय करतं, तो ज्या ऍड्रेसवर त्याने ती इन्स्ट्रक्शन होल्ड केलेली आहे ते काय करतं, ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट करतं. सपोज 2 इन्क्रीमेंट होईल, 1 मध्ये 1 इन्क्रीमेंट होईल, 2 इन्क्रीमेंट होईल आणि त्यावर काय करेल, ते नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायला चालू करेल. असं काही प्रकारे पीसी रजिस्टर एरिया वर्क करत असतो. आपला दुसरा शेवटचा मेमरी एरिया आहे, तो आहे नेटिव्ह मेथड स्टॅक. आता यामध्ये नावातच याचं मिनिंग आहे. फॉर एव्हरी थ्रेड JVM विल क्रिएट अ सेपरेट नेटिव्ह मेथड स्टॅक. प्रत्येक थ्रेडसाठी काय होतं, JVM सेपरेट नेटिव्ह मेथड स्टॅक त्या ठिकाणी तयार करत असतो. ऑल द नेटिव्ह मेथड कॉल्स इन्व्होक बाय थ्रेड विल बी स्टोर्ड इन द करस्पॉन्डिंग नेटिव्ह मेथड स्टॅक. म्हणजे
नेटिव्ह मेथड कॉल्स म्हणजे कोणते कॉल? ज्या मेथड्स सी किंवा सी प्लस प्लस या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिल्या गेलेल्या आहे, परंतु जावामध्ये त्यांचा जर यूज करायचा असेल तर त्या ज्या मेथड आहेत त्यांचे जे मेथड कॉल्स आहेत ते कुठं स्टोअर होता? नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये स्टोअर होता. त्या मेथड्स मध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कुठे स्टोअर होते? नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये स्टोअर होत असते. भरपूर अशा मेथड आहे ज्या सी आणि सी प्लस प्लस लँग्वेज मधल्या आहे, परंतु जावा मध्ये त्या यूज होत असतात. तर त्या मेथड्स आणि त्यांची सगळी इन्फॉर्मेशन ही कुठे स्टोअर होते? आपल्या नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये स्टोअर होत असते. आता काही महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्या की तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दरम्यान विचारल्या जाऊ शकतात. मग प्रोग्रामरच्या दृष्टीने जर विचार केला, प्रोग्रामर्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर विचार केला, तर प्रोग्रामरसाठी 3 मेमरी एरियाज हे अत्यंत महत्वाचे आहे, अत्यंत उपयोगाचे आहे. याची माहिती प्रोग्रामर्सला असलीच पाहिजे. मेथड एरिया, हीप एरिया, अँड स्टॅक एरिया हे जे मेमरी एरियाज आहे ते प्रोग्रामरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे मेमरी एरियाज आहेत. मेथड एरिया अँड हीप एरिया आर फॉर जेव्हीएम. हे काय असतात? जेव्हीएम साठी असतात. जेव्हीएम जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा हे मेमरी एरियाज काय होतात? क्रिएट होतात. व्हेरीज स्टॅक एरिया, whereas stack area, PC register area and native method stack area are for thread. म्हणजे जेव्हा थ्रेड तयार होतो तेव्हा त्या थ्रेड साठी सेपरेट स्टॅक एरिया, PC रजिस्टर एरिया आणि नेटिव्ह मेथड स्टॅक एरिया हे तयार होत असतात. म्हणजे जर सोप्या भाषेत जर बघायचं झालं तर वन सेपरेट हिप फॉर एव्हरी जेव्हीएम. म्हणजे जेव्हा जेव्हीएम स्टार्ट होतो तेव्हा जेव्हीएम साठी एक सेपरेट हिप एरिया असतो. एक वन सेपरेट मेथड एरिया फॉर एव्हरी जेव्हीएम. एका जेव्हीएम साठी एक सेपरेट मेथड एरिया असतो. वन सेपरेट स्टॅक फॉर एव्हरी थ्रेड. प्रत्येक थ्रेड साठी T1 साठी वेगळा स्टॅक, T2 साठी वेगळा स्टॅक, T3 साठी वेगळा स्टॅक, Tn साठी वेगळा स्टॅक असं असतं. वन सेपरेट पीसी रजिस्टर फॉर एव्हरी थ्रेड. थ्रेड T1 साठी सेपरेट पीसी रजिस्टर, T2 साठी सेपरेट पीसी रजिस्टर, T3 साठी सेपरेट पीसी रजिस्टर, Tn साठी सेपरेट पीसी रजिस्टर. असं हे सेपरेट पीसी रजिस्टर प्रत्येक थ्रेड साठी असतं. सेम टू सेम इन सेम मॅनर वन सेपरेट नेटिव्ह मेथड स्टॅक फॉर एव्हरी थ्रेड. T1 साठी वेगळा नेटिव्ह मेथड स्टॅक, T2 साठी वेगळा नेटिव्ह मेथड स्टॅक, T3 साठी वेगळा नेटिव्ह मेथड स्टॅक आणि Tn साठी वेगळा नेटिव्ह मेथड स्टॅक. परंतु ह्या सगळ्या थ्रेड साठी म्हणजे T1, T2, T3 साठी काय असेल? एकच हिप एरिया असेल आणि एकच मेथड एरिया त्या ठिकाणी असेल. स्टॅटिक व्हेरिएबल्स विल बी स्टोअर्ड इन द मेथड एरिया. जे स्टॅटिक व्हेरिएबल्स आहेत ते कुठे स्टोअर होतात? मेथड एरियामध्ये स्टोअर होत असतात. व्हेरियाज इन्स्टन्स व्हेरिएबल्स विल बी स्टोअर इन हीप एरिया. इन्स्टन्स व्हेरिएबल कुठे स्टोअर होतात? हीप एरियावर स्टोअर होतात. आणि लोकल व्हेरिएबल्स म्हणजे जे व्हेरिएबल्स आपण मेथडच्या आतमध्ये डिफाईन करतो, डिक्लेअर करतो, ते कुठे स्टोअर होत असतात? स्टॅक एरियावर स्टोअर होत असतात. या सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला काय इंटरव्ह्यू रूमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत. तर मेमरी एरियाज बद्दल सर्व काही आपण अत्यंत डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघितलं. जे विद्यार्थी, जे मराठी माणसं, जे मराठी डेव्हलपर्स, जे मराठी प्रोग्रामर्स जावा शिकण्यासाठी किंवा जावामध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यापर्यंत ह्या आपल्या सगळ्या व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपला चॅनल त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना फ्रीमध्ये अगदी सोप्या भाषेत आपल्या मातृभाषेत जावा शिकण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी भेटेल. त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही आपल्या व्हिडिओ शेअर करा. तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि मला नक्की कळवा. मी नक्की त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब बटनच्या अगदी समोरच एक बेल आयकॉनचं बटन असतं, ते बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या व्हिडिओ आपल्या पूर्ण बघत जा. पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक्झिक्युशन इंजिन नावाचा महत्वपूर्ण टॉपिक आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला या आधीच्या सगळ्या व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आधीच्या सगळ्या व्हिडिओ बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एक नवीन टॉपिक घेऊन, ज्याचं नाव असणार आहे एक्झिक्युशन इंजिन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. मनपूर्वक धन्यवाद.